येता येता रिक्षातून मी एक माननीय ठाणे महानगरपालिका महापौर शर्मिलाजी पिंपोळकर गायकवाड यांचं काल महानगरपालिकेवरती आणि मीनाक्षी शिंदे यांचं महानगरपालिकेवरती काहीतरी पुण्यातील घटनासंदर्भात जो छोट्याशा मुलीवर अन्याय अत्याचार झाला त्या संदर्भात काहीतरी आंदोलन होतं, निदर्शनं होती. आता एक महापौर बाईंना माहीत नाही की घटना पुण्यातील आहे, पुण्यातील अन्याय अत्याचार बलात्कारबाबत आहे आणि ती कोणासाठी आहे तर महानगरपालिकेकडे काय संबंध, महानगरपालिकेवर निदर्शनं करून काय संबंध, महानगरपालिकेच्या कामगारांच्या प्रश्नासाठी भांडलात, महानगरपालिकेच्या थकीत वेतनासाठी भांडलात, महापालिकेतील जे 5-5 वर्ष वेतनं थकवली त्यांच्यासाठी भांडलात, महानगरपालिकेचे जे अतिक्रमण अनधिकृत बांधकामाचे एकनाथ शिंदेचे फोटो लावून बजबजपुरी झाले त्याच्यासाठी बांधलात, आज सगळीकडे अतिक्रमणे अनधिकृत बांधकाम होतात त्याच्यासाठी बांधलात, रस्त्यावर टपऱ्या होत आहेत, स्टॉल होत आहेत, हातगाडी होतात, लाईव्ह गॅस सिलेंडर लावून खाद्यपदार्थ विक्री जातात त्याच्याबरोबर आंदोलन केलं नाही. तर हे जे नरसापुरात काय ते पुण्यातील भोरमधील जी घटना आहे ती राज्य शासनाची निगडीत आहे ना. आणि एक अजून एक चुकलं आहे पिंपळकर महापौरांचं, मी मुद्दाम लाईव्ह केलं, जे बदलापूरमध्ये घटना झाली, BJPचा शाळेत जो नेता होता, ज्याची शाळा होती त्याच्या शाळेतल्या जो शिपाई होता शिंदे, माझ्याच नावाचं शिंदे नाव बदनाम, त्याने जो लैंगिक अत्याचार लहानग्यांवर केला आणि जेव्हा ती शाळा पिक्चरमध्ये आली त्या आरोपीला पकडलं आणि BJPचा नेता अडकू नये आणि BJPची बदनामी नको, मुख्यमंत्र्याची बदनामी नको म्हणून पोलिसांना जे सरकारनं लाईव्ह काउंटर नाही तर लाईव्ह एन्काउंटर करायला लावलं. रस्त्यावरती अतिक्रमण लाईव्ह काउंटर करतात, त्यांनी लाईव्ह एन्काउंटर करायला लागलं पोलिसां थ्रू आणि बिचारे पोलीस अडकले, सरकार मोकळे. आणि आता हा जो काय पुण्यातील भयंकर चिमुकल्यांवर 3 वर्षाच्या का 4 वर्षाच्या जो अन्याय अत्याचार झाला गोठ्यामध्ये, आता ह्याच्या संदर्भात देवेंद्र फडणवीसांना एन्काउंटर नाही जमलं. पुण्यातील पौशिकार अगरवाल ह्याला तर तो संपूर्ण प्रशासन सोडवण्यासाठी ब्लड रिपोर्ट चेंज हॉस्पिटलमधले ही लोकं लागली होती. अगरवाल पोरशी आईवडील आणि मुलाला सोडण्यासाठी लेख लिहायला दिला न्यायालयाने. लेख ज्या गाडीने 2 गरिबांना तरुणांना उडवलं त्याला तुम्ही लेख लिहायला देता आणि तो बलात्कार करतो त्याला मोकाट सोडता, मग त्याचं एन्काउंटर नाही करत, पोरशी करता एन्काउंटर नाही करत. आणि महापौर बाई तुम्ही महापौर आहात, अभ्यास करा आणि मग आंदोलने करा. माझा सक्त इशारा आहे, चुकीच्या घटना, चुकीच्या निदर्शनं चुकीच्या ठिकाणी करू नका. जिल्हा कलेक्टरवर करा, मंत्रालयावर करा, पोलिसांसमोर करा. हे काय दिखावा करता का, चिडायला लावू नका. त्यामुळे सांगतो कुठली आंदोलने कुठे करायची याचा अभ्यास पाहिजे. महापौर आले म्हणून दिखावा करायचा. त्या मीनाक्षी शिंदे कोण, पेन्शन पाहिजे का त्यांना, कसली पेन्शन, काय योगदान आहे महानगरपालिकेवर तुमचं, टक्क्यावर टक्के टक्क्यावर टक्के खोक्यावर खोके एकनाथराव शिंदे होतात मोठे, टक्क्यावर टक्के खोक्यावर खोके एकनाथराव शिंदे होतात मोठे आणि त्यांच्याच आशीर्वादाने आम्ही खातोय टक्के. काय चाललं आहे महानगरपालिकेमध्ये मला कळत नाही. ही दुर्धर परिस्थिती आहे. आज मी फिरलो रस्त्यावर हातगाडी, धर्मवीर आनंद दिघेंचा फोटो एकेकाळी होता 90-92च्या दशकामध्ये. आज परिवर्तन आलं, धर्मवीरांचे फोटो गेले, सगळीकडे हातगाड्या, स्टॉल, फुटपाथवर स्टॉल आणि एकनाथराव शिंदेचे फोटो आले. म्हणजे दुसरे धर्मवीर अवतरले ठाण्यामध्ये. ही दुर्धर अवस्था आहे. काय आहे हे, सरकारमध्ये मंत्री आहात तुम्ही, मुख्यमंत्री राहिलात, आता उपमुख्यमंत्री आहेत, निर्देश द्या तुम्ही सगळ्या फुटपाथ स्टॉल धारकांना, परप्रांतीयांना की माझे फोटो कोणी लावू नका. मी एक मंत्री आहे, उपमुख्यमंत्री आहे आणि माझे फोटो लावून कसले स्टॉल लावता, कसल्या हातगाडी लावता. म्हणजे सरकारमध्येच सरकार अतिक्रमण आणि बांधकाम करतं असा हे वातावरण दिसतं. त्यामुळे एकनाथराव शिंदे यांचा निषेध मी करतो. एवढंच मला सांगायचं. धन्यवाद.